ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। हिवाळी अधिवेशनामधील विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला कुणाला मिळणार? नागपूरच्या रवी भवन परिसरात विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला आहे। विरोधी पक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्याच्या सजावटीचं काम सुरू आहे। होऊ घातलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी विरोधी पक्ष नेत्यांचा बंगला सज्ज होतोय, परंतु विधानसभा निवडणुकीत जे निकाल लागले त्यानुसार महाविकास आघाडीतील कुठल्याही एका पक्षाला 29 आमदारांची संख्या गाठता आलेली नाही। त्यामुळे यावेळेस विरोधी पक्ष नेतेपद मिळणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे चर्चा रंगलेली आहे की विरोधी पक्ष नेते विधानसभेचे यांचा बंगला तयार होतोय, परंतु हा बंगला खरंच कुणाला मिळणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। आपण बघू शकतो हिवाळी अधिवेशनासाठी हा संपूर्ण बंगला जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सज्ज केला जातोय। त्याच्या बाहेर पेंडॉल टाकण्याचं सुद्धा काम जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे। यावेळेस 29 संख्याबळ नसल्यामुळे कुठल्या एका पक्षाकडे महाविकास आघाडीतील, त्यामुळे हा बंगला खरंच कुणाला मिळणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरामॅन विशालसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।